गुड मॉर्निंग. रक्ताची नाती खरंच श्रेष्ठ असतात आणि हेच नाते आपल्याला आधार आश्रय देत असतात. तसेच इतरही नाती त्याच्यापेक्षा अतिशय चांगले असतात. कारण ज्यावेळी आपल्याला रक्ताची गरज भासते त्यावेळी ते नातं आपल्याला आपला जीव वाचवतो. ते कसं तर रक्ताचे गट हे प्रामुख्याने ए बी ए बी ओ असे प्रमुख 4 घटक आहेत. किती प्रमुख 4 घटक आहेत. हे रक्तगट प्रामुख्याने एबीओ च्या प्रणालीनुसार 4 गट पडतात आणि RH फॅक्टरनुसार सांगायचे झाल्यास त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे 2 प्रकार आहेत. RH फॅक्टरनुसार त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे 2 प्रकार पडतात. हे 2 उपप्रकार पडतात. मुख्य प्रकार कोणते रक्ताच्या गटाचे मुख्य प्रकार कोणते? एबीपी एबीओ प्रणालीनुसार 4 मुख्य प्रकार म्हणजे ए बी ए बी आणि ओ. किती? ए बी ए बी आणि ओ असे मुख्य प्रकार 4 आहेत. ही एबीपी एबीओ प्रणालीनुसार. आणि RH फॅक्टरनुसार म्हटलं तर त्याचे 2 प्रमुख प्रकार पडतात. एक तर पॉझिटिव्ह आणि 2 नंबर निगेटिव्ह हे 2 उपप्रकार पडतात. यामुळे थोडक्यात सांगायचं काय तर रक्तगटाचे एकूण मुख्य 8 रक्तगट आहेत असे समजायला काय हरकत नाही आणि हे आपल्याला माहित असणे गरज आहे. तेव्हा RH पॉझिटिव्ह नुसार RH फॅक्टरनुसार ए पॉझिटिव्ह 1 2 बी निगेटिव्ह ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह तसेच ए बी पॉझिटिव्ह आणि ए बी निगेटिव्ह असे एकूण 8 प्रकार आहेत. लक्षात येतं का? बघा, लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो. ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह आणि बी निगेटिव्ह ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह आणि ए बी पॉझिटिव्ह आणि ए बी निगेटिव्ह असे एकंदरीत त्याचे 8 प्रकार पडतात. आणि ओ रक्तगट असा आहे, ओ रक्तगट कोणत्याही व्यक्तीला चालतो. हे अत्यंत महत्वाचं आहे. ओ रक्तगट कुठल्याही व्यक्तीला चालते. रक्तदान करायचं असल्यास ओ रक्तगट कुठल्याही व्यक्तीला चालते. तसेच एबी पॉझिटिव्ह रक्तगट असलेली व्यक्ती कोणालाही रक्त देऊ शकते, कोणाकडून हे रक्त घेऊ शकते. ए पॉझिटिव्ह रक्तगट असलेली व्यक्ती कोणाचेही रक्त घेऊ शकते. बघा, रक्तगट आणि ए बी पॉझिटिव्ह या रक्तगट विषयी हे माहित असणे देखील अत्यंत गरजेचं आहे. ओ रक्तगट कोणत्याही व्यक्तीला चालते आणि ए बी पॉझिटिव्ह रक्तगट असलेली व्यक्ती कोणाचेही रक्त घेऊ शकते. तेव्हा हे आपल्याला माहित असणे अत्यंत गरजेचं आहे. तर असे एकूण रक्तगटाचे प्रकार आज सांगितलेले आहेत. आपल्याला माहिती असावी, आपल्याला कल्पना असावी. जर आपल्याला आपल्या स्वतःचा रक्तगट माहित नसेल
तर कृपया रक्तगट तपासून घ्या. लायब्ररीमध्ये जाऊन डॉक्टरच्या सल्ल्याने म्हणा आजच रक्तगट तपासून घ्या आणि त्याची नोंद आपल्याकडे राहू द्या. कधी कुठली वेळ येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे रक्तगटाविषयीची माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. युजफुल वाटत असेल तर लाईक करा. इतरांना शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील नवीन विषयाचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. तेव्हा धन्यवाद.